खाण्यापेक्षा जनावरचं चारलंय मग खाली सगळं भिजलेलंच आहे ही काय खाली पाय वरती त्या झाडाच्या खाली उतरली शेतात सगळं गेलं तर शेतकऱ्यांना काय करणार आहे बरोबर आहे डोक्याला आलेल्या मका ह्याच्या खाली पाणी आणलं तिकडे पाणी व्हिडिओ पाहिले होते गाई पूर्ण हे झाली. महाराष्ट्रात लोक रिस्टॉल करून पैसे कमवतात, सगळं गोष्टी करतात, पण तुम्ही माणूस की तुमच्यातली एवढं रात्रीच इथं आलात, खरंच आम्हाला लय भारी वाटलं. कुठलं गाव तुमचं? शिक्रापूर कुठं आलं ते? रांजणगाव पुण्यावरून आलेत ते व्हिडिओ बघून हा लय पलीकडचा भाग आहे. तुम्हाला असे व्हिडिओ वगैरे बघायला भेटतील, पण तुम्ही ग्राउंडवर या रात्रीच तुम्हाला इकडनं रस्ते माहिती नाही. जरा उशीर आलो, जरा लवकर आला असतो का हा तुम्हाला सगळं कमी 4-5 ला असता का? इथनं नदी किती टळती तुम्हाला आम्ही बऱ्यापैकी रस्ते शोधतच आले दुपारी इथं बसून झालंय कुठं मेन हे पण माहित नव्हतं नदीचं पाणी दिसत होतं दुपारी इथं बसून. काल असतं तर इथं सगळं पाणी होतं. ही पूर्ण क्षेत्र पाणी होतं काल. एकमेकाला adjust करून राहायचं, एखादं केलं जनावरांचं खूप आवडतं. नमस्कार मित्रांनो, तर आज मी परंडा तालुक्यातील वननेर या गावात आले, जिथे भरपूर म्हणजे वाड्या वस्त्या भरपूर आहेत. त्या ठिकाणी पावसाचा एकदम पूर असा आलेला आहे सगळ्या ठिकाणी, आणि ह्या प्रत्येकाची घरं पूर्ण पावसामध्ये गेलेली आहेत. त्या घरांमध्ये चिखल साठलेला आहे पूर्ण, त्यांना बाहेर जाता येत नाही कुठे. बरं काय होतं माहिती का, जे पण काही तुम्ही मदत पाठवता ती गावांमध्ये पोहोचते आणि गावातली गावात वाटली जाते, पण ज्या वाड्या वस्त्या असतात त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही. आणि जास्त करून ठीक आहे, गावातले लोक ह्यांचे ते एक एक घास वाटून खातात, पण मेन काय होतंय, जास्त करून त्या गुरांचा हाल होतोय. त्यांना खायला चारा नाहीये किंवा काय नाहीये. तुम्ही ती मदत तर करत, पण त्याबरोबर जास्त करून तुमच्या इकडे जे काय असेल गुरांसाठी खाद्य असेल तर ती मदत तुम्ही नक्की ह्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि खरं मी आता बघितलं इथे गावाची कंडिशन, पूर्ण गाव असं पाण्यामध्ये बुडालेलं होतं. बऱ्याचशा लोकांच्या घरात सगळं पाणी गेलेले. आता पण त्यांनी घर साफ करून ना फक्त दुसऱ्याच्या इथे जाऊन राहतात की बाबा ठीक आहे घर साफ केलं आता, आणि पाणी सगळं एवढं साठल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये सगळे ते जलजीव असतील, साप म्हणा किंवा काय असतील, ते सगळे त्याच्यामध्ये घुसलेले आहेत. तर त्यांना त्या ठिकाणी राहायला पण भीती वाटते आता. आणि पण ठीक आहे, आता थोडंसं कुठेतरी पाणी बसरलेलं आहे, थोडंफार त्यांची राहायची सोय होतीये. आणि बाकी आता हे सर आहेत ते आपल्याला सांगतील थोडीफार माहिती. आता जे आमचं म्हणजे आता आमचे जे जुनी लोक सांगतात की आमच्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये आता जे आमचे आजोबा झाले, आमचे वडील झाले, आम्ही एवढा पूर परिस्थिती कधीच आली नाही, आणि या लोकांना पण अपेक्षित नव्हती. कधीच बघितलेलं नव्हते. आणि एवढी भयान पाऊस पडला, लोकांना समजलं नाही आपल्याला म्हणजे कसं बाहेर पडायचं. आयशी कपड्यांशी बाहेर पडले, त्यांचा संसार गेला वाहून, त्याच्यामध्ये त्यांचे जनावर वगैरे त्यांनी सगळी अशी सोडून दिली, आणि आपला जीव वाचवायच्या ह्याच्यामुळे आपल्या गावाच्या बाहेर निघाले. तुमची काय अपेक्षा आहे, म्हणजे तुम्ही लोकांना काय सांगताल, आम्ही हे तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवेल की जेणेकरून तुम्ही यांच्यासाठी काहीतरी मदत कराल. लोकांनी आता कसं माणसं कसे तरी जगू शकतो, बरोबर आहे का. अद्याप सध्याची परिस्थिती आहे सगळी ही जनावर आहे ना, पूर्ण चारा चिखलामुळे काहीच करता येत नाही, काहीच नाही. पाणी जास्त काय मेन जी प्रायोरिटी आहे लोकांची, जनावरांचा जी चारा आहे का पाण्यात बुडल्यामुळे वास मारतो, ती जनावर खाऊ शकत नाही. साहेब म्हणते तसं शेतकरी पूर्णपणे रिवर्स भरपूर गेलेला आहे. आता बोलून बी काय येत नसते महागाई. तुमची अपेक्षा आहे तुमच्या इकडे जर का एक्स्ट्रा चारा असेल तर तुम्ही तेवढा इथपर्यंत पाठवा परंडा तालुक्यामध्ये. आणि बरं म्हणजे ज्या ठिकाणी पूर झालेला आहे ते गाव आहे ते जाधववाडी ना का पाटील वस्ती, या ठिकाणी वननेर मध्ये पाटील वस्ती आहे. तर आमच्यापर्यंत छोटी छोटी मदत आम्ही करतोय, पण तुम्ही नक्की करा, कारण जे लोक आहेत जे करू शकतात त्यांनी नक्की करा.